हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी मम्मी तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहोत आगरी स्वाद मध्ये। तर आज आपण पाहूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ओले बोंबील फ्राय आणि त्यासोबत सोनकढी सोप्या पद्धतीने कशी बनवायची। पहिल्यांदा ओले बोंबील फ्राय करण्याचे साहित्य आपण पाहूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे लसूण, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, रवा, तांदळाचं पीठ, चिंचेचा कोल, मीठ, हळद, लाल तिखट, तळण्यासाठी तेल आणि ओले बोंबील साफ करून असे चिरून घेतलेले। पण हे सगळं मिक्सरला वाटून काढणार आहोत। चिरून घेतलेले बोंबील आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून ते आपण पाणी निथळण्यासाठी एक अर्धा तास त्याच्यावर वजन देऊन आपण त्यांना असं फिरणार आहोत। त्याच्यावर वजन देणार आहोत। एक तास बोंबलांना असं वजन देऊन दाखत ठेवणार आहोत, जेणेकरून त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे बोंबलातलं ते निघून जाणार आहे आणि सुखे होणार आहे। आता आपण वाटून घेतलेलं अद्रक, मिरची, कोथिंबीरची पेस्ट बोंबलामध्ये टाकणार आहोत। आता त्याच्यामध्ये हळद, 1 चम्मचभर हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडंसं तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि मिक्स करायला थोडंसं आपण चिंचेचं कोळ घेणार। आता ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार। चांगल्या प्रकारे वाटण लावून आपण ते 5-10 मिनिटं बाजूला ठेवणार आहोत आणि आता आपण रव्यामध्ये पुढचे पदार्थ टाकणार। पातळ बारीक रवा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं, कारण आपण बोंबलामध्ये मीठ टाकलेलं आहे, थोडंसं फक्त रव्याच्या पुरता मीठ टाकणार आहोत। थोडंसं तांदळाचं पीठ हे मिक्स करून घेणार आहोत। मॅरिनेशन करून आपले 10 मिनिटं झालेले आहेत बोंबलांना। तर आता आपण त्यांना चांगल्या प्रकारे असं रव्यामध्ये घोलून घेणार आहोत। पाहिजे तर तुम्ही अख्खे बोंबील पण ठेवू शकता। ते मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले, कारण ते अख्खे नाही ठेवले। आता आपण ते स्लो गॅसवर मस्त तळून घेणार आहोत। आता बोंबीला पण दोन्ही बाजूने चांगले असे फ्राय करून घेणार आहे, कच्चे होईपर्यंत। आपले बोंबील फ्राय तयार झालेले आहेत। आता आपण सोनकढी कशी बनवायची ते पाहूया। सोनकढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहूया। सोनकढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे ओलं खोबरं, 2 हिरवी मिरची, कोकमचा रस, मीठ आणि वरून गार्निशिंगला कोथिंबीर। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेणार आहोत। वाटून घेतलेलं ओलं खोबरं आणि मिरची ते वाटण आपण आता एका रुमालामध्ये टाकून चांगलं असं त्याचा आपण रस्सा काढून घेणार आहोत।
नारळाचं दूध काढून घेतले, त्याच्यात 2 मिरची टाकलेली आपण वाटण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आता 1 चमच मीठ टाकणार आहोत आणि 1 नारळाच्या सोलकढीसाठी आपण अर्धा ग्लास कोकम सरबत टाकणार आहोत. आणि ते चांगलं ढवळून घेणार आहोत. आपण घरात असले तर कोकम पण वापरू शकतो. आणि आता आपण त्याच्यावरून कोथिंबीर टाकून गार्निश करणार आहोत. तर फ्रेंड्स, आपलं बोंबील फ्राय आणि सोलकढी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.